नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये। आजचा टॉपिक आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज। तर आजकालच्या बरेच लेडीजला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज हा कॉमन झालेला आहे। तर एक या दोन पेशंट क्लिनिकला दररोज येतच असतात पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज। पेशंटला क्वेरी अशी असते, पीसीओडी हे कम्प्लिटली क्युअर होऊ शकते का, की पीसीओडी साठी लाईफ टाइम मेडिसिन्स घ्यावे लागतात का। कधी कधी कुणाकुणाची क्वेरी अशी पण असते की पीसीओडीचे मेडिसिन्स बंद केल्यानंतरही पीसीओडी परत स्टार्ट होते, तर काय करायचं। पीसीओडी मुळे ओव्हरवेट होते, वेट गेन होते, ओबेसिटी वाढते, पिरियड्स डिले होत आहेत, इरेग्युलर पिरियड्स होत आहेत, पिरियड्स स्कॅन्टी येत आहेत, चेहऱ्यावरती मानेवरती केस येत आहेत। पीसीओडी मुळे कन्सीव्ह करता येत नाहीये, मूल होत नाहीये, तर काय करायचं। असे तुमचे पण क्वेरीज आहेत का, या तुम्हाला पण पीसीओडी आहे का, या तुमच्या रिलेटिव्सला आहे का, तर ही व्हिडिओ स्पेशली आजची तुमच्यासाठी आहे। आपण ह्या व्हिडिओमध्ये पीसीओडी कशी क्युअर करता येईल परमनंटली ते पाहणार आहोत, तर स्टे ट्यून। नमस्कार, मी डॉक्टर दृष्टी बोत्रे, होमिओपॅथिक कन्सल्टंट। तुम्हाला या तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला पीसीओडी आहे का, या पीसीओडी साठी काही क्वेरीज आहेत का, तर तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे कन्सल्ट करू शकता, या तुम्ही मलाही कन्सल्ट करू शकता। माझा नंबर, अपॉइंटमेंट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज या पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजेच काय। बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समेंट होते, ज्यामुळे ओव्हरीज मध्ये छोटे छोटे सिस्ट बनतात, त्यामुळे त्याला बोलतात पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज या पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम। आता पॉलिप म्हणजे काय, तर पॉलिप म्हणजे भरपूर, सिस्ट म्हणजे पाण्याचे छोटे छोटे सिस्ट असतात ओव्हरी मध्ये असल्यामुळे ते पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज होत आहे। आता मगाशीच सांगितलंय हार्मोन इम्बॅलन्स होतो, इम्बॅलन्समेंट होते म्हणजेच काय, तर बॉडीमध्ये एंड्रोजन हार्मोन जो मेल हार्मोन्स आहे तो लेडीज मध्ये वाढतो, वेरेस जो फिमेल्स हार्मोन आहे, फिमेल्स हार्मोन कोणते आहेत, तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोनची लेवल कमी होते। आता एंड्रोजन लेवल इन्क्रीज झाला आणि प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन लेवल कमी झाल्यामुळे पिरियड्स तर डिले होणारच आहेत, पिरियड्स डिले होतात, पिरियड्स इरेग्युलर होऊ शकतात, या पिरियड्स कधी कधी स्कॅन्टी पण असतात। त्यासोबतच एंड्रोजन हार्मोन इन्क्रीज झाल्यामुळे आपल्या फेसवरती मानेवरती हेअर ग्रोथ, अनवॉन्टेड हेअर ग्रोथ चालू होते। आता सेकंड आहे की बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टंट होतं। पीसीओडी असलं की बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टंट होतं। आता इन्सुलिन रेजिस्टंट झालं तर वेट गेन व्हायला चालू होते, ओबेसिटी वाढते, डिप्रेशन्स लेवल चालू होतात, स्ट्रेस लेवल इन्क्रीज होते, कॉन्फिडन्स लेवल कमी होतंय। वेरेस अजून एक इम्पॉर्टंट, आता एंड्रोजन हार्मोन इन्क्रीज झालं, रेजिस्टन्स बॉडीमध्ये चालू झालाय, तर कन्सीव्ह करायला इश्यू होत आहेत, मूल होत नाहीये। हे सर्व इम्पॉर्टंट कॉजेस आहेत, सिम्पटम्स आहेत पीसीओडीचे। आता जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जाता, होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाता, तेव्हा ते तुमची केस हिस्ट्री प्रॉपर घेतात आणि तुम्हाला 3 to 6 मंथचा मेडिसिनचा कोर्स देतात। हा, मी आता इथे कुठले मेडिसिन्स देतात ते मी काय सांगू शकत नाही, कारण की त्याच्यासाठी प्रॉपर केस हिस्ट्री घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर मेडिसिन्स प्रिस्क्राईब केला जातात। बट तुम्ही मेडिसिन्स बरोबर तुम्ही काय असं करू शकता ते मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, ज्यामुळे की पीसीओडी कम्प्लिटली क्युअर होऊ शकता। बेसिकली पीसीओडी कम्प्लिटली क्युअर होण्यासाठी तुम्हाला तुमची बेसिक लाईफस्टाईल चेंजेस करावं लागतंय। आता त्या बेसिक लाईफस्टाईल चेंज करण्यामध्ये काय आहे, फर्स्ट इम्पॉर्टंट आहे तुमची डाईट। आता डाईटमध्ये प्रोटीन इनटेक वाढवा आणि कार्बोहायड्रेट इनटेक आणि फॅट इनटेक कमी करा। प्रोटीन इनटेक वाढवा म्हणजेच मी हे नाही सांगत आहे की तुम्ही डायटिंग करा, या प्रोटीन पावडर घ्या आणि खा। तुम्ही बेसिकली तुमची प्रोटीन इनटेक रेग्युलर डाईट मधनं तुम्ही वाढवू शकता। नॉन व्हेजिटेरियन्स मध्ये नॉनव्हेज है गुड सोर्स ऑफ प्रोटीन है, बट व्हेजिटेरियन्स मध्ये गुड सोर्स ऑफ प्रोटीन आहे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स,
बीन्स आहेत, सोयाबीन्स आहेत, मिल्क आहे, लेग्युम्स आहेत, फ्रूट्स आहेत, सॅलड्स आहे, पालक आहे, हे सर्व जास्त प्रमाणात घ्या. सेकंड, इफ तुम्हाला पीसीओडी आहे आणि इफ तुम्ही गव्हाची चपाती या रोटी खाताय तर नका खाऊ. त्याऐवजी तुम्ही ज्वार, बाजरी, मकई ह्याची रोटी खा या चपाती खा. का तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, ज्यामुळे शुगर स्लो लेवलवरती रिलीज होते आणि जे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पीसीओडीला इन्सुलिन रेझिस्टंट कमी करतोय. सो गहूच्या जागी तुम्ही ज्वार, बाजरी, मकईची रोटी खा. थर्ड वन, तुमचे डाईटमध्ये फायबर्स इंटेक जास्त ठेवा, कारण की फायबर्स जे सॅलड्समध्ये वगैरे सगळं भेटतात ते पण तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतो. फोर्थ वन आहे मॅग्नेशियम आणि झिंक जास्त प्रमाणात घ्या. तर आता मॅग्नेशियम कशामध्ये आहे तर बदाम झालं, पालक आहे, ब्रोकली आहे, नट्स आहे, बनाना आहे. whereas झिंकचा गुड सोर्स आहे, पीनट्स आहेत, अक्रोट्स आहे, एग आहे, होल ग्रेन्स आहेत, लेग्युम्स आहेत. फिफ्थ, तुमच्या डाईटमध्ये जास्त प्रमाणात सिनामन म्हणजेच दालचिनी आणि टर्मरिक म्हणजेच हल्दीचा इंटेक जास्त वाढवा, कारण की ते पण तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणार आहे. विटामिन ए आणि विटामिन डीचं इंटेक जास्त करा. विटामिन ए तर कॅरेट्स वगैरे मध्ये जास्त आहे, वेरेस विटामिन डीचा गुड सोर्स आहे आपली सनलाईट, नॅचरल सोर्स ऑफ सनलाईट. जर पीसीओडीचे पेशंट आहेत तर अर्ली मॉर्निंगला वॉकिंग करायला जा नक्की. हे तर सर्व तुम्हाला घ्यायचं आहे, बट आता तुम्हाला पीसीओडी आहे तर तुम्हाला काय नाही घ्यायचं आहे. तर फर्स्ट बिग नो टू प्रोसेस फूड अँड पॅक फूड घेऊ नका. तर प्रोसेस फूड अँड पॅक फूड आता कुठले असतात तर तुमचे बिस्किट्स आहेत, चिप्स आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत, ते घेऊ नका. वेरेस प्रोसेस फूड्स पण नका घेऊ. आणि सेकंड बिग नो टू आहे कॅफिन्स. कॅफिन घेऊ नका, कॅफिनचे कुठलेही प्रोडक्ट्स घेऊ नका. आता ते कशात आहेत तर चॉकलेट्स आहेत, कॉफी आहे, टी आहे, त्याच्याने इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त वाढतो आणि मग पीसीओडी लवकर क्युअर होत नाही. हे बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या डाईटमध्ये फॉलो करायची आहे. बट फक्त डाईटच नाही चालणार आहे, तर तुम्हाला त्याबरोबर एक्सरसाइज आणि मेडिटेशन ही नक्की करायचं आहे. एक्सरसाइज का तर एक्सरसाइज केल्यानंतर तुमचं वेट लूज होणार आहे, पिरियड्स रेग्युलर येणार आहेत. तर आता एक्सरसाइज कुठले करायचे आहेत तर एक्सरसाइज तुम्हाला कार्डिओ बेस एक्सरसाइज करायचे आहेत. इफ तुम्हाला हार्ट रिलेटेड काही इश्यू असतील तर तुम्ही कार्डिओ बेस एक्सरसाइज करू नका, तुम्ही जस्ट सिम्पली योगा करा. बट इफ तुम्हाला हार्ट रिलेटेड काही इश्यू नसणार तर तुम्ही कार्डिओ बेस एक्सरसाइज करा. आता कार्डिओ बेस एक्सरसाइज कुठले आहेत तर कार्डिओ बेस एक्सरसाइजमध्ये तुमचं रनिंग होतं, जॉगिंग होतं, बॅडमिंटन आहे, स्विमिंग आहे आणि पॉवरफुल योगा पण तुम्ही करू शकता. झुंबा डान्स पण असतं. आता मेडिटेशन कशासाठी करायचं आहे तर मेडिटेशनने तुमचे स्ट्रेस कमी होणार आहे, डिप्रेशन्स कमी होणार आहेत आणि पिरियड्स रेग्युलर येणार आहेत. तुम्हाला तर आधी सांगितलेलंच आहे की ब्रेन हा इम्पॉर्टंट ऑर्गन आहे जो सगळ्या ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करतो. आपली पिरियड सायकलची ॲक्टिव्हिटी पण आपला ब्रेन कंट्रोल करतो. सो आपण आपल्या ब्रेनला मेडिटेशन करून रिलॅक्स करायचं आहे, सो दॅट त्याची सायकल जी आपली पिरियडची जी सायकल असणार ती रेग्युलर होणार आहे. स्ट्रेस कमी झालं, पिरियड्स प्रॉपर आले तर तुम्हाला पीसीओडी ही लवकर क्युअर होणार आहे आणि तुम्हाला कन्सिव्ह करायला पण येणार आहे. वेरेस तुमचं वेट लूज पण होणार आहे. तुम्हाला एक्सरसाइज आणि मेडिटेशनसाठी मी काय डीप जात नाही आहे, बिकॉज त्याचे व्हिडिओज मी आधीच टाकलेले आहेत यूट्यूब्सवरती. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सेंड करते. ते तुम्हाला प्रॉपर माहितीसाठी तुम्ही ते डिस्क्रिप्शन्समधले लिंक पहा. लास्ट बट नॉट द लिस्ट, फॉलो युअर क्लॉक. फॉलो युअर क्लॉक मीन्स बायोलॉजिकल क्लॉकला तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता बायोलॉजिकल क्लॉक म्हणजेच काय तर रात्री 10च्या नंतर तुम्ही झोपायला पाहिजेत आणि सकाळी पहाटे 6च्या नंतर तुम्हाला उठायला पाहिजेत. ही सायकल तुम्ही फॉलो करायला पाहिजे, सो दॅट आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होणार नाही. कारण की आपली बॉडी, आपले हार्मोन्स हे असेच बनलेले आहेत. जे रात्रीचे जे जॉब्स करतात त्यांना हार्मोनल इम्बॅलन्स जास्त होतो आणि सर्व डिझीज चालू होत आहेत.
का तर त्यांची स्लीप पॅटर्न चेंज होते. सो ज्यांना PCOD आहे त्यांनी मोस्टली तुमचे बायोलॉजिकल क्लॉकला फॉलो करा, स्लीप पॅटर्नला फॉलो करा, सो दॅट तुम्हाला PCODला कम्प्लीट क्युअर करता येईल. हे बेसिक लाईफस्टाईल चेंजेस आहेत, ते तुम्ही नक्की फॉलो करा अँड PCOD हे कम्प्लिटली क्युअर नक्की होते. आणि ज्यांना पण क्वेरीज आहेत की मेडिसिन्स बंद केल्यानंतर PCOD परत येते, तर जर तुम्ही हे लाईफस्टाईल चेंजेस फॉलो केलात तर तुम्हाला नक्की PCOD परत येणार नाही आहे मेडिसिन्स बंद झाल्यानंतर पण. इफ तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इफ तुम्हाला काय पण क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजची व्हिडिओ एवढीच आहे. थँक्यू.